कन्या सासुराची जाई मागे परतोनी पाये तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकली या माय बाळ हुरहुर पाये तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा मायुगपटे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन मुनेंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृतमेत दिवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरो पदारी जी पवन कुमारी राधा मेरी स्वामिनी में राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंदग्राम के शाम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में प्रभु
आप भी आना संग राधा जी बोला, प्रभु आप बोलाना संग राधा जी बोला, प्रभु आप भी आना संग गोपियों बोलाना, प्रभु आप बोलाना संग गोपियों बोलाना। लाना रे गण श्याम हमारे कीर्तन में, आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, राधे तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए, सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए। विठ्ठल तर मला आवर्जून सांगायला आवडेल की भैया नारद महर्षींनी देवाला केलेला प्रश्न, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर तुला कोणत्या नावाखान हाक मारायचा? देवानं सांगितलं हां तुम्हाला पटेल त्या नावानं हाक मारा. अरे तुमचे एक नाव नाही ना, क्योंकि भैया हे गुजरातीमध्ये एक भजन गातात, हे हरि तारू नाम 6000 प्रभु तारू नाम 6000 क्या नाम लिखवे कंकोत्री, कन्हा तारू नाम 6000 नाम 6000 क्या नाम लिखवे कंकोत्री, हरि तारो नाम 6000 नाम 6000 काला में लिखो कंकोत्री, हरि तारो नाम 6000 नाम 6000 काला में लिखो कंकोत्री। रोज रोज बजलो मुका कहाँ नाम लिखवे कंकोत्री, कन्हा तारू नाम 6000 नाम 6000 क्या नाम लिखवे कंकोत्री। रोज रोज बदले मुकाम काना में लिख दो कंकोत्री, हरि तारो नाम 6000 नाम 6000 काना में लिख दो कंकोत्री। नारद महर्षीने देवाला सांगितलं, देवा तुला जर हक्क मारायचं म्हणलं तर तुझे हजारो नाव ऐका, त्यात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाडुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा, इतकी सगळी नावं आहेत. देवा तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे? देवानं सांगितलं, मला हाक मारण्यापेक्षा जर माझी गाठभेट करून घ्यायची असेल तर जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते, मग जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, किंवा माझे भक्त गाती जिथे नारदामी उभा तिथे, जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग मला सांगा, जर आता धुळ्यामध्ये कीर्तन चाललेलं आहे, धुळ्यामध्ये कीर्तन चालू आहे, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची इथं कीर्तनात हजेरी आहे, जर पंढरपुराचा मालक जर का धुळ्यामध्ये कीर्तन चालू असेल आणि धुळ्यामध्ये जर येऊन हाजरी लावत असेल तर मला प्रश्न आहे, पंढरपुराचा मालक जर धुळ्यात येतोय मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता येत नसेल का? हो येत नसेल का? कानुबाई माता येतच असेल. आणि जर कानुबाई माता आलेली आहे तर मातेचं अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या, आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. तुम्ही कुंकू घ्या, आरस
आरस केली या बसून घ्या अरदिन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या ओ माय केळत आली यान मायला कुचाल आई केळत आली यान देवीला कुचाल केलूया आई केळत आली यान कुचाल केलूया आई केळत आली यान कुचाल केलूया कुचाल केलूया कुचाल केलूया येतोयसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबराय महाराजांनी हो तुकोबराय महाराजांचा चार चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल 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 कार्यक्रम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली आपली धुळे नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने उद्याचा हनुमंतरायांचा जन्म आणि आज काय तुम्ही कोणीच बोलू नका तुम्ही सांगा बहिणीस अरे ज्या माणसानं तुम्हाला इथं बसायचा अधिकार दिला का त्याचा जन्मदिवस आहे विठ्ठल विठ्ठल हनुमंतरायांचा जन्म तुम्हाला सांगेल काळजी करू नका बट थोडं सांगितलं असू खरं तर मला आनंद वाटतोय वाटत नव्हतं की दुसरं कीर्तन इतकं जोशमध्ये होईल असं कारण पहिलं कीर्तन मग मन पुरा हात पाय ढिल्लापट जायला होता दुसरा व काय रामनवमी हनुमंतरायांची जयंती पिरियड जरा जोरात चालू आहे दिवसाला 2-2 3-3 कीर्तन आहेत महाराज वाटी नाही राहता कीर्तन इथलं जोशमा होय पण मला पक्क पटी की तुम ना तोंडे तर किशने मी जोरमा कीर्तन करसो असं तुमले बी पटी घे ना या तोंड की वाटीत नाही राहणार ना दुसरं कीर्तन कराय ना असं थयच करत जाणं तू हनुमना स्वभाव है दुनिया गई भाड़ में भैया मस्ती में जीते हैं मन लागा मोरा यार फकीर में मन लागा मोरा यार फकीर में मन लागा मोरा यार फकीर में आग लगी बस्ती में और साधू अपनी मस्ती में हमें कोई लेना देना नहीं भैया ज्यासले आवडस त्या तारखा देतस ज्यासले चालत नाही त्या किडा पाडतस त्या टिकीन मरी का जायत ना मला काय लेन देणे ज्या मावर प्रेम करता त्या तारीख देतस ज्यासले मी चालत नाही त्यासने तारखा बी नको त्या बी नको आपली पण मला आहे ना मस्तीत जगायला आवडतं नेहमी हसत खेळत राहायला पाहिजे माणसानं भलेच 15 मिनिटं काय ना पण इथलं दिल खुले असाल भेटस ना हां तरुण भावांना तर काही सांगायला चालणार नाही पण ज्या 60 ना पुढला काका आहेत ना बाबा आहेत ना त्यासले सांगास 60 ना पुढे ना ज्या आहेत ना 50 ना पुढे नाच बजेट सांगतेस 50 ना पुढे ना ज्या बी काका होते ज्या बी बाबा होते ना शपथ सांगास आपला कीर्तन मग दिल खोलीन जर असेल ना 6 महिना ॲटे किंवा नाही आपली गॅरंटी बाकी ना म्हणतच होती मग नंतर काय करा ना बाप 60 दी टाका ना जग नाही म्हणल्यावर पैसाच्याकडे काय टाका ना एक नंबर वातावरण आहे तुम्हाला बघून मी फ्रेश झालो हां असं खेळतं वातावरण पाहिजे मी ऊन तो होईस पाहिजे एकदम असा तरतरीत लोक बसायचे नाही का ध्यान लाईशने कितला खुश येतो बिचारे माया म्हणा मायबाप भाऊ वा वा असं हसत खेळत वातावरण पाहिजे कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे मग सारा करायला चित लागत बट वावर पिरीनी मुठभर शेंगा वो म्हणा बापरे मी का उल गेल वावर मग बशी घेतो
असं तिडक वातावरण राहणं का आपलं चित लागत. आणि सांगू का, रडवणारे तर घरातच जन्माला आलेले आहेत महाराज, हसवणार बनवून बघावं कोणाचं. विठ्ठल विठ्ठल. विकास भैया आहेत. विकास भैया आपका चैनल का नाम क्या है? नाद विठू माऊलीचा. हो वा वा. दोघंही चॅनलवाले माझे घरचेच आहेत. म्हणजे सांगाल करणार आहे तर देतात रुपयाने. यूट्यूब चॅनलवाला आहे तर तुम्ही इथला लोक बसलेत. फक्त यूट्यूब चॅनलवाला हे एकच सांगा, जे चांगलं होईल ते टाक जात्रे भाऊ, नाही ते किडा नका पाड जाते. हा ते ऐकणार असले गण आवडच, पण त्या गडबडीत तकणारा उजी देडच्या ना राहतात कठीण बुडी पिढी किडा पाडतात. आणि किडा पाडणारा कोण राहतस? जास्त ना सांगेल बायको बी बाजी राहतात नाही, त्यांनीच राहतस. विठ्ठल विठ्ठल. आज आणि उद्या दोघं दिवस खास आहेत. हो, आजचा दिवस महात्मा ज्योतिराव फुले यांचा आजचा वाढदिवस आहे, आजचा जन्म आहे. ज्या माणसानं एवढे उपकार केले त्याला विसरलेत लोक. मी असं म्हणत नाही देवाला विसरा, देवाला तर अजिबात विसरू नका, पण ज्याचे खरे उपकार आहेत त्याला विसरू नका. भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे घटनेचे शिल्पकारांचे गुरु जरी हे असतील तर आपल्यासाठी किती आदराचं स्थान असेल. फक्त कल्पना करा. विठ्ठल विठ्ठल. एवढ्या मोठ्या संकटाला तोंड दिलं महाराज. लोकांनी शेण मारलं, गौऱ्या मारल्या, तरी सुद्धा स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. आणि त्या महात्म्याचा आजचा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि उद्याचा हनुमंतरायांचा जन्म. हनुमंतरायांचा जन्म कसा झाला? पुत्रकामेष्टी यज्ञ. आणि पुत्रकामेष्टी यज्ञमध्ये राजा दशरथानं पुत्रकामेष्टी यज्ञ ठेवला आणि सगळा प्रसाद तिघ पत्नींना दिला. आणि त्याच्यातून काही भाग एक घार घेऊन जात होती. घार घेऊन जात होती. उद्याच्यासाठी अभंग असेल. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयेशी, महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. हो, म्हणजे उद्याचा जन्मदिवस हनुमंतरायांचा. हो, घारीनं प्रसाद उचलला आणि तो उचलून नेत असताना घारीच्या चोचेतून थोडा काही कण खाली पडला. जिथं पडला तिथं अंजनी माता तप करत होती. अंजनी मातेच्या हातात तो प्रसाद पडला. अंजनी मातेच्या हातात प्रसाद पडला. अंजनी माता प्रसाद खाणार आहे, पण समोर नजर गेली. डोळं उघडल्याच्या नंतर एक वानर उड्या मारत होतं. वानराला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तो प्रसाद खाल्ला, पण समोर वानर होतं. माया हो, मी हनुमंतरायांची जयंती सांगत असताना आवर्जून सांगतो. आता पण तिथं सांगून आलो, आताही सांगेल. हनुमंतरायांचा जन्म, हनुमंतरायांच्या मायेच्या हातात प्रसाद पडला. तो प्रसाद खात असताना समोर वानर झाडावर उड्या मारत होतो. खाताना त्या वानराकडे बघितलं, म्हणून हनुमंतरायांना शेपटी. अर्थात शेपूट येण्याचं कारण भरपूर आहे. भरपूर कारणातलं एक कारण सांगेल. हनुमंतराय म्हणजे शंकर भगवंत. शंकर भगवंत. आणि शंकर भगवंत जेव्हा येत होते ना, तेव्हा पार्वती माता हट्ट धरत होती. म्हणले तुम्ही जाताय ना, मी पण येईल म्हणले मृत्यू लोकांमध्ये. तुम्ही जाताय, मी पण येते. तेव्हा देवानं सांगितलं, म्हणले मला आता ब्रह्मचारी राहावं लागेल. मग पार्वती माता म्हणते तुमचा जन्म होईपर्यंत मी काही इथं पूर्ण होईपर्यंत मी काही इथं बसून राहायचं का? मग तुलाही नेतो. मग शेपटीच्या रूपात सोबत नेला आदिशक्तीला. पण मला फक्त पॉइंट नोट करा, मला जे सांगायचंय ते. प्रसाद खात असताना वानराला बघितलं, म्हणून हनुमंतरायांना शेपूट आहे. कळतंय ना माया माझं म्हणणं? मग आता तुम्हाला विचारतो, जर जी माय तप करत होती, तप करत असताना फक्त डोळे उघडले, हातात प्रसाद पडला, तो प्रसाद खाताना समोर वानर बघितलं, तरी सुद्धा पोटी येणाऱ्या लेकराला मागे शेपूट आहे. बहिणी सोन, तुम्ही दिवस जावानंतर काका दिन टीव्ही दखत बसली, कशा चांगला चित्र भेटेल. हा, बरोबर आहे का नाही? मला थोडं खरं बोलायला आवडस. आणि खरं जर सांगाल गे ना दादा, खरं जर बोलाल गे ना, सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही रे. कारण खरं पचडाने ताकद नाही लोकेस मा. पण मला खरं बोलायला आवडस. आपला काम रोकडा आहे ज्ञान दादा. काढतून खिचडीन लय म्हणा बोगणं. तुमले राग बिवना तुम्ही म्हणा काय करली शात.
उजीवे घेत पुढली तारीख देत नाही यावर काय करली शात आणि पट्ट्याला पुढली तारीख नाही गरजच नाही आपली दुकान आहे वर गिरायकच नाही कमीच नाही तारीख देणार तेच भैया विचारा कितल्या रावण्या करण्या पडतीस ज्ञानदादा विचारा उल्या उचिल गाव जाऊ द्या मनीषीन मी तोलतोलना धंदा करतच नाही विठल 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 हरी विठ्ठल खात असताना वानर बघितलं तरी सुद्धा लेकराला शेपुटा मग आपण दिवस गेल्याच्या नंतर कसं नियमात राहिलं पाहिजे मायावर कारण आईचे विचार आणि बापाचे विचार लेकरावर पडतात म्हणून आपण आमचे संत सांगतात शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी हो शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी नाही का आईबापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरही चांगले जन्माला येतात पण मायबाप जर थोडे चुकले ना तरी पोरांवरती वाईट संस्कार पडतात थोडक्यात सांगेन लक्षपूर्वक ऐका एक पोऱ्याला चोऱ्या करायला सवय होती एक पोऱ्याला चोऱ्या करायला सवय होती लग्न करा वय मावना त्याला लगीन कर योगा योगा असा त्याला बायको बी चोरटीच भेटली पण ती बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा असं गलीमाई चालता चालता कोण्या ताटल्या पडेल राहत ताटल्या उपाडली काय वाट्या उपाडली छोट्या मोठ्या चोऱ्या करे आणि नेमकं ती कोरले दिवस घ्या दिवस जावानंतर मग बाळणपणासाठी आपल्याला दवाखान्यात जावं लागेल डिलिव्हरीसाठी दवाखान्यात नेलं दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं म्हणले पोरगी नॉर्मल डिलिव्हरी होत नाही मग शिजर करावं लागेल मग शिजर करत असताना बाळ जन्माला आलं पण पोरगाने मुठ काय सोडे नाही पोरगाने मुठ काय सुटे नाही बराच दिन नंतर त्या लोकांना ध्यान मावून पोऱ्या मुठकाब सोडत नाही मुठकाब सोडत नाही बराच वैद्य असले तर काढ डॉक्टर असले ते काढ बघत असले ते काढ पण पोऱ्या काही मुठ सोडे नाही एक सुज्ञ बाबा होतात म्हणे का रे पोरगा मुठ सोडत नाही कुठे देखाड देणार नाही म्हणे बाबा बडा बघत दकाडा घ्यात वैद दकाडा घ्यात छोटा मोठा डॉक्टर देखाडा घ्यात अरे छोटा मोठा डॉक्टर बघत वैद जाऊ द्या एखादा मानस रोग तज्ञ डॉक्टरकडे लई जा म्हणे आता मानस रोग तज्ञ डॉक्टरकडे लई घ्या डॉक्टर हुशार होता डॉक्टरना गया मग सोनानी चेन होती 4-5 तोडानी ती चेन गया मग काढीन पोऱ्याना समोर ते नाशी फिराय अशी चैन फिरवताच पोऱ्यानी पटकन हात मोकळ्या करा चैन दरी पण जवळ चेन दरान करता हात मोकळा करा तो त्यानं हात माही 5 ग्रामने अंकी खाले पण तपास लावा शिजर करता करता नर्सन हात माही उपाडी येलो कशाचा परिणाम येऊ देवरी येऊयात अभंग तुकोबारा यांचा कोण तुकोबारा आहे ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबार आहे कोण तुकोबार आहे जाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे कोण तुकोबार आहे संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे आणि ते तुकोबार आहे अभंगातून एका मुलीची माहेर सुनण्याची व्यथा या अभंगातून पहिल्या चरणात महाराज सांगतायत लक्षपूर्वक ऐका तुकोबार यांना नाती सांगायला भरपूर नाती होती पण या अभंगातून पहिलं नातं सांगतात मुलगीचं बापावर किती प्रेम आहे ते स्पष्टीकरण या अभंगातून तुकोबाराई करतायत तुकोबाराई रस्त्याने चालत होते चालत असताना शहाणली माणसं उभी होती त्या माणसांनी तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांना बघून म्हणावं ऐ तू क्या तर कुणाका चालला तुकोबाराय म्हणतात बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक जोवर मला तुकाराम शेठ म्हणत होती पैसा अडका असल्यावर माझ्याकडे पैसा होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तू क्या म्हणायला लागली देवार काय प्रसंग आणून ठेवला पर असू दे मला समाजाशी घेणं नाही मला जगाशी घेणं देणं नाही देवा मला तुझी भेट घ्यायची तुझं दर्शन घ्यायचं चालते झाले माझे तुकोबाराय चालते झाले माझे तुकोबाराय पुन्हा बारकी पोरी उभं होते त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं तुकोबारायांना बघून म्हणावं हे तू क्या अरे कुणाका चालला तुकोबाराय म्हणतात शहाणली माणसं जाऊ दे देवा शहाणली माणसं जाऊ दे बारकी पोरं सुद्धा तू त्या म्हणायला लागली बोलू नका बारकी पोरं सुद्धा तू त्या म्हणायला लागली देवा काय प्रसंग आणून ठेवला पण तुकोबारायांनी ठरवलं कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा आणि तुम्हाला सांगतो बरं का जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात कोणाकडे लक्ष द्यायचं नाही कारण पतिव्रता सीतेला बदनाम करणारा सुद्धा समाजातलाच कोणीतरी एक होता पतिव्रता सीताची बदनामी करू शकतात तुमची माझी करणार नाही कशावरून जर सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात कोणाकडे बघायचं नाही माझं या वर्षाचे ठरलेले उदाहरण आहेत ते मला सांगायला आवडतात घोडा तुम्ही 50 लाखाचा घ्या की 50,000चा घ्या ज्ञानदादा घोडा माऊली बाबा घोडा तुम्ही 50 लाखाचा घ्या की घोडा 50,000चा घ्या त्याच्यावर जर नवरदेव बसवला का त्या घोड्याला अगोदर झापडी लावावी लागते का
नवरदेव जर सुखरूप मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल तर घोड्याला झापडी लावावीच लागेल, नाही तर त्यांनी नजर आती तर ती गई ते नवरदेव कानी. हो हा काय हा टांगा पलटी घोडा फरार, बरोबर आहे की नाही. म्हणून नवरदेव जर सुखरूप पोहोचवायचा असेल तर झापडी लावणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा सक्सेस व्हायचं असेल तर अगोदर झापडी आजूबाजू बघणं बंद करा, कारण आजूबाजूवालाच किडा पाडतोस. विठ्ठल विठ्ठल तरुण भावांना माझ्या कीर्तनातून संदेश आहे. सगळेच लोक वाईट असतात असं मला म्हणायचं नाही, पण 100 मधनं 30% तरी लोक दुसऱ्याचं चांगलं होताना बघू शकत नाही. ज्ञानदादा शरद बाबा तुमचं काय मत आहे? भैया बाबा सही बात आहे ना, आई खरं बोला ना, तिथला लिहस मी. काही लोकांना चांगलं बघवत नाही. तरुण भावांना सांगतो, एखादा पोरगा जर काही करत असेल, एखादा पोरगा जर काही करायला निघणार, अर्धल्ली वयना आपला बापनी वयना करता त्या बया भाऊसाहेब ना पोऱ्या काही येडा आहे, काही विकर असालाय. मग आपण तो जास्त 150 ना रास आपण त्यान बाजू माना बसे शिलगाव रे येडा साला ते असं. आणि तो पोऱ्या सक्सेस होय ना काही या दोन्ही किडा पाडणारा त्यांना दारमा जातं. बावड्यो पेडा बिडा काय कोण राहणार भूक आयले तर किडा पाड राहणार का रे करजदार ना आता पेडा माग राह ना असा वायबार ओल गेलो वावरेच नांदी लागानच नाही सक्सेस होणं होईन. ते हा जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर या लोकांच्या नादी लागायचं नाही, बरोबर आहे की नाही. आपण एक उदाहरण आहे म्हणून अहो लाईट लायले आपण कशांसाठी लायले तेजस भैया? लाईट उजड करण्यासाठी, बरोबर आहे ना. लाईट उजड करण्यासाठी, बरोबर आहे ना. पण जठे लाईट लाव का तटेच किडा पडतात. पण या लाईट कडनं आपल्याला शिकायचंय, जठे लाईट लाव का तटेच किडा पडतात. पण एक तरी लाईट मला असा देखाडा किडा असले बहीण बंद पडी घ्या भाऊ, अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का बोन बोन करत ना पायटे मर जातील मला सगळ्या अगो चालू होणं आणि लाईट सारखं जीवन जगायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल